काषाय वस्त्रम करदंडधार्ण्यम कमंडलपद्मकरेण शंखम चक्रम गदा भूषितभूषणाढ्यम श्रीपादराजम शरणमं प्रपद्ये। दत्तात्रय देवताभ्यो नमः। नमस्कार समर्पयामि। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त। हाय हॅलो नमस्कार, मी गौतमी शिकलगार। मंडळी, आज आहे दत्त जयंती आणि आजच्या या दत्त जयंतीला एक वेगळा योग जुळून आलाय आणि तो योग आहे, आज गुरुवार आहे आणि गुरुवार हा दत्ताचा वार असा मानला जातो। त्याच निमित्त आपण कोल्हापुरातल्या दत्तभिक्षालिंग मंदिरात आलो आहोत। या मंदिराचा इतिहास काय आहे, आज सकाळपासूनची जी पूजा झालेली आहे त्याचं स्वरूप कसं आहे, आजच्या पूजेचा मुहूर्त कोणता आहे, एकूणच या मंदिराची आख्यायिका, महात्म्य आणि महत्त्व काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण मंदिरात आलोय। माझ्यासोबत आता मंदिराचे मुख्य पुजारी बाळासाहेब दादरणे आहेत। नमस्कार महाराज। महाराज, आजच्या दिवशी दत्ताचं महत्त्व काय आहे, दत्त जयंती सोहळा का साजरा केला जातो? आज दत्त जन्मकाळ आहे। ब्रह्मा विष्णू महेश हे अनुसया माताचे परिचय घेण्यासाठी भूतलावर उतरले होते व त्या परीक्षेमध्ये अनुसया माताने त्यांना तिन्ही बाळे केले। त्यामुळे आज या दिवसाला आज ते तिन्ही देव अनुसया माता व अथर्व ऋषींचे बाळे झाले, म्हणून या दिवसाला आज महत्त्व आहे। आणि महाराज, मग आता मी मंदिरात आलोय, तर मंदिरात बघितल्यानंतर ना ह्या मंदिरामध्ये लिंग आहे, म्हणजे महादेवाचं लिंग आहे आणि दत्त महाराजांचा दत्त जयंती सोहळा, म्हणजे हे मंदिर दत्तासाठी ओळखलं जातं, दत्त देवासाठी। तर मग हे असं कसं, आतमध्ये महादेवाचं लिंग आणि दत्त भिक्षालिंग असं नाव कसं पडलं आणि त्याचा इतिहास काय? या मंदिरामध्ये निर्गुण निराकार पादुका आहेत। पादुकाच्या समोर शिवलिंग आहे, शिवलिंगावरतीच स्वयंभू 3 लिंग आहेत, म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश, म्हणून याला दत्त भिक्षालिंग असे संबोधले जाते। आता या मंदिराची आख्यायिका काय आहे? या मंदिराची आख्यायिका अशी आहे की करवीरी भिक्षा, गुरुचरित्र अध्यायामध्ये हा उल्लेख आहे। करवीर म्हणजे कोल्हापूर। दररोज महाराज आपल्या आजोळी भिक्षा मागण्यासाठी करवीरात म्हणजे कोल्हापूरमध्ये येतात। ह्या स्थानामध्येच या स्थानाच्या शेजारीच एकविरे मातेचं मंदिर आहे, ते बी स्वयंभू आहे आणि एकविरे मातेकडनं महाराजांनी भिक्षा घेतली आहे, म्हणून या स्थानाला जास्त महत्व आहे। महाराज, मी बघता इथं खूप जास्त गर्दी आहे आणि श्रद्धामय वातावरण निर्माण झालंय। तर इथं दर गुरुवारी, म्हणजे आज गुरुवार आहे आणि दत्ताचा वार आहे आणि त्यात आणि दत्त जयंती असा सुवर्णयोग जुळून आलाय। तर या वारानिमित्त इथं इतकं महात्म्य आहे। तर मग सकाळपासूनची जी जयंती निमित्त जे पूजेचं स्वरूप होतं, पूजेचे जे विधी होते, ते कशा स्वरूपात होते? आज सकाळी श्री सुरुद्राभिषेक, 8 वाजता आरती, 9 ते 11 श्री पानापुरातील पूजा, 12 वाजता आरती व सायंकाळी 5:54 श्रीचा जन्मकाळ सोहळा व रात्री 8 वाजता परत पालखी होणार आहे व रात्री 10 ते रात्री 12 सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत। या सोहळ्यासाठी कोल्हापुरातून, इवन बाहेरून सुद्धा भक्तजण यायला लागलेत। तर मग आज सकाळपासूनचे जे कार्यक्रम आहेत किंवा उद्या वगैरे काही कार्यक्रम ठेवलेत, ते कार्यक्रमांचं स्वरूप कसं आहे? आज या कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पाळणा पूजन होणार आहे, दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न होणार आहे। आता मी बघता इथं खूप गर्दी आहे आणि बरेच भक्तजण तुमच्या संग बोलत सुद्धा असतील, तर त्यांनी असा कोणता सिद्धी वगैरे मिळाल्या, त्यांना त्यांच्या श्रद्धेचा एखादा अनुभव सांगितला असेल तर तो तुम्ही आम्हाला सांगू शकाल? हे जागृत देवस्थान आहे, भक्तांच्या मनोकामना इथं पूर्ण होतात। जे भक्त इथे येतात ते भक्त महाराजांच्याकडे आपली काही अडचण असून दे, काही मागणी मागतात, ती महाराज त्यांची अडचण दूर करतात व त्यामुळे भक्तांचा पूर्ण महाराजांचा विश्वास आहे, म्हणून या स्थानाला जास्त
एखाद्या भक्ताचा तुम्हाला असा अनुभव कोणी सांगितलाय का, तो ऐकायला आवडेल मला? एखाद्या भक्ताला दृष्टांत होणे, रात्री स्वप्न पडले व ते सकाळी पूर्णत्वास येणे, इथे सुद्धा या असे अनुभव आहेत. असे भरपूर अनुभव लोकांनी येतात. महाराज, आज जी दत्त महाराजांची उपासना कशी केली जाते आणि सामान्य भक्त भाविकांसाठी यासाठी मुख्य नियम, पूजेचे विधी वगैरे काय आहे? आज उपासना म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार. ज्या लोकांनी आता हा उपवास म्हणजे 9 दिवस उपवास धरला असतो, हा 9 दिवस सोहळा असतो व 9व्या दिवशी आज महाराजांचा जन्म उत्सव असतो. त्या दिवशी सुद्धा लोक सकाळपासून उपवास व्रत करतात व रात्री जन्मोत्सव झाल्यानंतर सुलटोडा प्रसाद घेऊन हा उपवासाची सांगता करतात. आज पूजनाचा मुहूर्त कोणता आहे आणि ती पूजा कशी करावी भक्तांनी? आज पूजनाचा मुहूर्त म्हणजे 5:54 श्रीला जन्मकाळ सोहळा आहे. त्यावेळेला सर्वांनी दत्त महाराजांची पूजा करून पाळणा म्हणून व आरती करून करावी. आज दत्त जयंती आहे, तर मग दत्ताचा की विशेष जप आहे जो भाविकांनी जपला पाहिजे, असा कोणता जप आहे? दत्ताचा जप असा आहे, कोणीही भक्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा हा सुद्धा जप करू शकतात. ओम काशाय वस्त्रम करदंड धारण्यम कमंडल पद्म करेण शंखम चक्रम गदा भूषित भूषणाढ्यम श्रीपाद राजम शरणमं प्रपद्ये. दत्तात्रय देवताभ्यो नमः. नमस्कार समर्पयामि. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. दत्त जयंतीच्या व्यतिरिक्त कोणकोणते उत्सव इथे साजरे केले जातात आणि त्याचं नियोजन कसं असतं? त्याचे नियोजन देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर करते. आमचे वार्षिक उत्सव गुरुपौर्णिमा, नारळी पौर्णिमा, गुरुद्वादशी व सर्वात मोठा उत्सव दत्त जयंती, हे उत्सव आमचे वर्षाचे साजरे होते. जयंती निमित्त वेगवेगळे कार्यक्रम ठेवलेले जसं तुम्हीच म्हटला, तर मग हे कार्यक्रम जे आहेत ते कशा स्वरूपाचे आहेत आणि दिवसभरात कोणकोणत्या पूजेचे विधी आहेत, तर त्याचं नियोजन कसं केलं? उत्सव सुरू झाल्यापासून संपेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम, पुराण वाचन, कीर्तन, आरती, जप व भावगीते, भक्तिगीते, भजनाचा कार्यक्रम हा संपन्न होतो. या मंदिराची स्थापना कधी झाली? हे मंदिर स्वयंभू आहे. त्या मंदिराची स्थापना म्हणजे इसवी पूर्वीची स्थापना असणार आहे. महाराज, धन्यवाद. तुम्ही दत्त मंदिराचं महात्म्य सांगितलं, शिवाय दत्त जयंतीचं महात्म्य सांगितलं, महत्व सांगितलं आणि या मंदिरात खरंच खूप जास्त श्रद्धामय वातावरण आहे आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते. तुम्ही आम्हाला माहिती सांगितली त्यासाठी खूप खूप आभारी आहे तुमचे आणि तुम्हाला सुद्धा दत्त जयंतीच्या तरुण भारतकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तर मंडळी, दत्त जयंतीच्या या मंगलमयी दिनी आपण दत्त भिक्षालिंग मंदिराचे महात्म्य, आख्यायिका जाणून घेतली, त्याचं महत्व जाणून घेतलं. पुजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणेच हे मंदिर फक्त एक मंदिर नसून एक जागृत देवस्थान आहे याची प्रचिती आपल्याला आली. इथं खूपच जास्त भाविकांची गर्दी आहे, श्रद्धामय वातावरण आहे आणि या श्रद्धामय वातावरणात आपल्याला सहभागी होता आलं या निमित्त. तर मंडळी, आपल्या धार्मिक विधींचे, त्यानंतर ना धार्मिक सोहळ्यांचे लेख आपल्या तरुण भारत संवादच्या भक्ती उपासना या पुरवणीमध्ये तुम्हाला वाचायला मिळणार आहे. तर आजच आपल्या तरुण भारतचा अंक खरेदी करा आणि आपल्या या धार्मिक वातावरणात सहभागी व्हा. कॅमेरामॅन साजिद पिरजादे सोबत मी गौतमी शिकलगार, तरुण भारत, कोल्हापूर.